गणपती बाप्पा शेट सरपंचा कधी आहे माग तुम्ही सांगितलं की हे गावांना हाती घेतलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं झाल्या पाहिजेत. याच्यातून नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत त्या ठिकाणी वाढणार आहे आणि स्त्रोत वाढत असताना मग प्रदूषण किंवा या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर ते प्रदूषण कमी होण्याच्या किंवा याच्या कामामध्ये सुद्धा ती एक मदत होणार आहे. आणि हे काम म्हणजे आपण ऊर्जा निर्माण करतोय. ऊर्जा निर्माण करणं, कारण आज भविष्यामध्ये आपण वीज असेल किंवा आज गॅसच्या टंचाई असेल किंवा इंधनाच्या पासून होणारं प्रदूषण असेल, या गोष्टींपासून आपण निसर्गाची मुक्तता करण्याचं ध्येय या ठिकाणी बाळगून येत. त्याच्यामुळे या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये खरं बघितलं तर खूप मोठ्या पद्धतीचा एक देश अभिमान त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत झाला पाहिजे. भविष्यामध्ये आपण सोलर ग्राम ज्या पद्धतीने मंगरुळनं निर्मल ग्रामचं काम हाती घेतलं, निर्मल ग्राम केलं, सोलर ग्राम भविष्यामध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये आम्ही 100% सोलर ग्राम करू, हा विश्वास या निमित्तानं मी या ठिकाणी हे बोलताना व्यक्त करत असताना भविष्यात पारगावनं सुद्धा या पद्धतीचे उपक्रम हाती घ्यावेत. तसं बघितलं तर पारगाव हे बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून मंगरुळपेक्षा अधिक पुढे गेलेलं गाव आहे. त्याच्यामुळे या गोष्टी इथं व्हायला काही हरकत नाही. परंतु तुम्ही जी गोष्ट सांगितली की सोसायटी असतील किंवा यांना अधिकाधिक उत्पन्नाची साधनं, हे एक उत्पन्नाचं साधनच आहे. त्यामधून साधारणपणे 1.5 लाख रुपयाचा तुमचा नफा किंवा 10 KV याचं युनिट केल्यामुळं साधारणपणे 2.5 लाख रुपये तुम्हाला याच्यातून वाढ होणार आहे. कारण बँक तुम्हाला त्यापोटी पैसे काही जमा करेल किंवा इतर जे ऑफिसेस आहेत त्यांच्यामधून सुद्धा तुम्हाला लाईट बिलाच्या पोटी तुम्हाला भाड्यामध्ये अधिकची वाढ त्या ठिकाणी भविष्यामध्ये बघायला मिळेल. अशाच पद्धतीचे उपक्रम करून आपण ग्रामीण भागाला पुढे घेऊन जाण्याचं एक पवित्र कार्य करतोय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तुम्ही सोसायटीनं उभ्या केलेल्या उपक्रमाला या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्याच वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी